नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र घाडगे, महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा. तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण DLED प्रथम वर्षातील F7 हा जो पाठ्यक्रम आहे, गणित अध्ययन अध्यापनशास्त्र, या पाठ्यक्रमातील घटक क्रमांक 3 मधील गणित अध्यापन पद्धती याविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे, गणितात अमूर्त संबोध असतात, कठीण संबोध असतात. तर या संबोधांचं अध्यापन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा, तंत्रांचा वापर करत असतो. उद्गामी, अवगामी, पृथक्करण संयोजन, समस्या निराकरण, प्रकल्प यासारख्या अध्यापन पद्धती आपण गणितामध्ये वापरतो. तर प्रश्नोत्तरे, सराव यासारखी तंत्रे आपण गणित अध्यापनामध्ये वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उद्गामी आणि अवगामी या पद्धतीमधील जो बेसिक फरक आहे, तो फरक आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण उद्गामी पद्धतीचा अर्थ पाहूया. उद्गामी याचा अर्थ वरच्या दिशेला जाणारे. आता उद्गामी पद्धती याचा अर्थ काय? तर एखादा संबोध किंवा आपण एखाद्या संबोधाचे अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना वेगवेगळी उदाहरणे, दैनंदिन जीवनातील वेगवेगळी निरीक्षणं, या उदाहरणांच्या माध्यमातून किंवा निरीक्षणाच्या माध्यमातून एखादा सामान्य नियम किंवा सूत्र तयार करायला लावणे, हा जो प्रवास आहे, हा प्रवास उद्गामी अध्यापन पद्धतीमध्ये येतो. याच्या उलट अवगामी पद्धतीचा आपण जर अर्थ बघितला तर अवगामी म्हणजे खाली जाणारे, खालच्या दिशेने जाणारे. इथं उद्गामी पद्धतीचा अगदी उलट प्रवास आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळे सूत्र, नियम इथपासून वेगवेगळ्या उदाहरणांपर्यंत आपण जाणार आहोत. जे वेगवेगळे नियम, सूत्र याच्या इकडून आपण वेगवेगळ्या उदाहरणाकडे जाणार आहे. तर हा अवगामी पद्धतीमधला प्रवास आहे. उद्गामी पद्धतीला इंडक्टिव्ह मेथड असे संबोधले जाते, तर अवगामी पद्धतीला डिडक्टिव्ह मेथड असे इंग्रजीमध्ये म्हटले जाते. त्याच्यानंतर आता उद्गामी पद्धतीने आपण अध्यापन कसे करायचे हे पाहूया. दुसरा फरक आहे एखाद्या घटकाचे अध्यापन. इथं आपण नफा तोटा हा घटक घेऊया. उद्गामी पद्धतीने त्याचं अध्यापन कसं होईल किंवा तो घटक विद्यार्थ्यापर्यंत कसा पोहोचवायचा? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बाजार खेळाच्या मार्फत एखाद्या वस्तूची खरेदी किंमत, विक्री किंमत ही विद्यार्थ्यांना सांगणार आहोत. विद्यार्थ्याला खरेदी किंमत, विक्री किंमत या गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे. ही झाली काही दैनंदिन जीवनातील उदाहरणं, निरीक्षणं. त्याच्यावरून आपण एक सामान्य सूत्र किंवा नियम तयार करणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे, ज्यावेळेस आपल्याला नफा होतो किंवा नफ्याचं सूत्र आपण काढणार आहे, तर नफ्याचं सूत्र काय आहे? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग वेगवेगळी उदाहरणं सांगून त्यांना त्या उदाहरणाकडून नफ्याच्या सूत्राकडे किंवा या नियमाकडे घेऊन जायचं आहे. तसंच अवगामी पद्धतीमध्ये याच्या उलटा प्रवास. विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिल्यांदा सूत्र सांगणार आहे आपण, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आणि त्याच्यानंतर मग आपण बाजारातून ही गोष्ट आणली, आपण ही वस्तू खरेदी केली, मग त्या विक्रेत्याला नफा झाला का तोटा झाला, ह्या गोष्टी करायला सांगणार. म्हणजे पहिल्यांदा अवगामी पद्धतीमध्ये पहिल्यांदा सूत्र किंवा नियम आणि त्याच्यानंतर वेगवेगळी उदाहरणं. तर असा हा प्रवास अवगामी पद्धतीमध्ये असतो. त्याच्यानंतर पुढं आपण दुसरं उदाहरण पाहूया, घातांकाचे नियम. हे देखील आपण घातांकाचे नियम देखील उद्गामी अवगामी पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो, विद्यार्थ्यांना परिणामकारकरित्या समजावून देऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा फरक आहे, उद्गामी पद्धतीमध्ये विद्यार्थी तर्कशुद्ध व पद्धतशीर विचार करतात. म्हणजे वेगवेगळी उदाहरणं सांगतात, त्याच्यानंतर सूत्र तयार करतात, एक सामान्य नियम तयार करतात. विद्यार्थ्यांना त्याची आवड लागते. अवगामी पद्धतीमध्ये त्याच्या उलट ही देखील तर्कशास्त्रीय पद्धत आहे. विद्यार्थ्यांना तर्क करायची सवय लागते. विद्यार्थ्यांना
उदाहरण सोडवायचा सराव होतो किंवा आवडीने विद्यार्थी उदाहरणे सोडवतात. तर या पद्धतीने आपण उद्गामी आणि अवगामी या पद्धतींमधील फरक पाहिला. गणितातील वेगवेगळे अमूर्त संबोध उद्गामी तसेच अवगामी पद्धतीने अध्यापन केल्यावर विद्यार्थ्यांना तो संबोध चांगला समजतो. विद्यार्थ्याच्या स्मरणात देखील तो संबोध जास्त दीर्घकाळ राहतो. वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आहेत. संबोध या संबोधाला अनुसरून आपण या अध्यापन पद्धतींचा वापर करत असतो. तर आज आपण उद्गामी आणि अवगामी पद्धतीतील बेसिक फरक पाहिलेला आहे. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.